3 मध्ये आपण जाऊ. मागच्या वेळेस आपण कलसेकरासपत्र अध्याय 3 जे आहे त्यातील 18 आणि 19 वचन जे आहे ते आपण पाहिलेलं होतं. आणि पत्नी आणि जो पती आहे ते कशा प्रकारे असावेत आणि ख्रिस्त सदृश व्यक्तिमत्व काय आहे, त्यांची जबाबदारी कुटुंबामध्ये काय आहे ते आपण पाहिलेलं होतं. आणि आता आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आज पाहणार आहोत. आणि मागील 2 आठवडे आपण या आपल्या एक्सपोजिटरी प्रीचिंगकडे पाहिलं नव्हतं, पण आज आपण विशेष करून पुन्हा एक वार ही जी आपली लाईन आहे त्याकडे आपण जाणार आहोत. आणि ही जी सिरीज आपण सुरू केलेली आहे त्या सिरीजकडे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर हा जो पुढील भाग आहे अध्याय 3 जो आहे कलसेकरासपत्रामध्ये अध्याय 3 आणि त्या अध्याय 3 ची जस्ट तुम्हाला पुन्हा एकदा आठवण व्हावी म्हणून मी त्याची पार्श्वभूमी तुम्हाला आठवण करून देतो. एक छोटासा आवाज कसला आहे ते कसला आवाज हा तर जी ह्याची लाईन आहे जी सिरीजची त्या सिरीजच्या लाईनकडे आपण जाऊया. आणि ह्याच्यामध्ये अध्याय 3 जे आहे अध्याय 3च्या सुरुवातीलाच आपण फार महत्त्वपूर्ण गोष्ट पाहतो. कारण काही गोष्टी आपण अध्याय 3 मध्ये पाहिलेल्या होत्या. त्यामध्ये विशेष जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जर तुमच्या अंतःकरणावर राज्य करतो तर हॅलो हॅलो चेक काहीतरी आहे. हॅलो चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक चेक. तर अध्याय 3 जे आहे त्या 3च्या सुरुवातीलाच आपण पाहतो की जर ख्रिस्त येशू आपल्या अंतःकरणावर राज्य करतो तर मग तो राज्य करत असणारं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व कशा रीतीनं स्वतःचं जीवन व्यावहारिक दृष्टिकोनातून जगतं ते फार सुंदर रीतीनं अध्याय 3 मध्ये विस्तृतपणे त्यानं मांडलेलं आहे. मग आपण जर अध्याय 3च्या सुरुवातीला जर आपण बघितलं की तुम्ही जर गेला त्या ठिकाणी म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये अध्याय 3ची जी सुरुवात आहे त्याचा काळा मथळा जर तुम्ही बघितला, जे अभ्यासक असणारे लोक आहेत त्यांनी ज्यावेळेस हे समजण्यासाठी लिहिण्यात आलं तर तुम्ही पाहता की त्याचे परिणाम काय होतात. म्हणजे ख्रिस्त येशू जर तुमच्या हृदयावर राज्य करतो तर मग हे अबाधित सत्य आहे की तुमच्या जीवनामध्ये त्याचे परिणाम दिसायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये ते दिसणं अत्यावश्यक आहे. आणि मग असं नाही होऊ शकत की मी ख्रिस्त येशूचा आहे किंवा ख्रिस्त येशू मध्ये जगत आहे पण ते गुप्त आहे. म्हणून ख्रिस्त येशूवर जे विश्वास ठेवतात ते असं नाही म्हणू शकत की मी गुप्तपणे माझं जीवन जगत आहोत. जो कोणी ख्रिस्त येशूचा आहे त्याचं जीवन कसं आहे दिसणार आहे, ते बाहेर येणार आहे. आणि म्हणून याकोबाचं जे पत्र आहे त्या याकोबाच्या पत्रामध्ये आपण ते फार चांगल्या रीतीनं पाहतो की ते एकदम कसं आहे दिसणार आपल्याला याकोबाच्या पत्रामध्ये आढळतं. काहीतरी होत आहे ना. हॅलो 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 हॅलो. याकोबाच्या पत्रामध्ये आपण ते पाहतो फार विस्तृतपणे. याकोब म्हणत आहे की जर तुम्ही म्हणत आहात की कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे तर तारण जर झालेलं आहे तर त्याबरोबर कृतीही असणं आवश्यक आहे. आणि मग आपण या ठिकाणीही तशाच प्रकारे ख्रिस्त येशू जर तुमच्या अंतःकरणावर राज्य करतो तर जर तो राज्य करतो तर त्याची फळ तुमच्या जीवनावर दिसायला पाहिजे. आणि मग 3रा अध्याय जो आहे त्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशू कार्य करतो त्याच्या जीवनामध्ये काय काय असायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी नसायला पाहिजेत. खूप सुंदर त्या ठिकाणी मग लिहिलेलं आहे की तुम्ही कसं पृथ्वीवरील अवयव जीवे मारा, ते तुमच्या आयुष्यात राहू शकत नाहीत. तुम्ही असं कसं म्हणू शकता की नाही आम्ही ख्रिस्ताचे आहोत आणि ह्या जगाचे अवयवही आमच्यामध्ये आहेत आणि आम्ही जगाप्रमाणे पण जीवन जगतो. ते अशक्य आहे, ते होऊच नाही शकत. कारण जो कोणी ख्रिस्त येशूचा आहे तो आपल्या देहाचा द्वेष करतो आणि ह्या जगाचा द्वेष करतो. तो म्हणतो नाही या जगामध्ये काय नाही, माझं लक्ष त्या स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण तुम्ही अजून खाली जर आला तर प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांसंदर्भात काय बोलत आहे तेही तुम्हाला आढळतं. आपण मग खाली आलो आणि 18व्या वचनाकडे आल्यावर आता त्या 18व्या वचनापासूनच जर तुम्ही हेडिंग बघितलं तर तिथे लिहिलेलं आहे की मग त्याचं गृहजीवन कसं असलं पाहिजे.
मग त्याचं कौटुंबिक जीवन कसं असणं आवश्यक आहे. आणि मग कौटुंबिक जीवनाकडे आल्यावर कारण का, आणि तुझ्या अंतःकरणावर तर प्रभू येशू ख्रिस्त राज्य करतो. मग जर तो राज्य करतो, तुझं गृहजीवन कसं असायला पाहिजे, तुझ्या गृहामध्ये, तुझ्या घरामध्ये तुझं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे बरं. मग तो पती असो किंवा ती पत्नी असो. मग अंडरलाईन काय आहे की जर तुम्ही गृहजीवन जगत आहात तर त्या गृहजीवनामध्ये तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून जीवन जगणं गरजेचं आहे. कारण का, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अंतःकरणावर जो राज्य करतो तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त जर राज्य करतो त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जीवन जगणार असलं पाहिजे. मग त्याचं वचन काय म्हणत आहे, मग जी भूमिका तुम्ही कुटुंबामध्ये जगत आहात. आणि मग आपण पाहिलं की प्रथम पुराण लिहिलेलं आहे, स्त्रीला लिहिलेलं आहे, तिची भूमिका कशी आहे, त्या भूमिका पवित्र शास्त्राला धरून आहे का, त्या भूमिकेला अनुसरून ती जीवन जगत आहे का पत्नी म्हणून, ते पारखणं गरजेचं आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच तो पत्नीविषयी लिहितो. मग भूमिका पतीची काय आहे, मग ती पतीची भूमिका जर अंतःकरणावर प्रभू येशू ख्रिस्त राज्य करतो तर त्याचा हाच दृष्टिकोन आहे की पतीच्या भूमिकेसंदर्भात शास्त्र काय म्हणतं. आणि संत पौल त्या ठिकाणी नमूद करतो की तू कसा राहणं आवश्यक आहे, तू निष्ठुरतेनं राहायला पाहिजे का. ते वचन फार सुंदर आहे, ते 19 म्हणतो त्यांनी निष्ठुरतेनं वागू नको. म्हणजे शास्त्र आधारित नेमकं काय आहे. पण आपण मग बघितलं बघा, मागच्या आपल्या संदेशामध्ये तुम्ही पुन्हा युट्यूबला गेले आणि पाहायला मेसेज तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी की आपण मग एक्सरसाइज केला की कोणता केला की वचनं पाहिली कशा संदर्भात काय लिहित आहेत. आणि आपण पाहिलं की सुंदर रीतीनं पती संदर्भात पत्नी संदर्भात पवित्र शास्त्र काय म्हणत आहे. कारण का, त्यांच्या अंतःकरणावर अधिराज्य कोण चालवतं, खुद्द येशू ख्रिस्त. मग हे दिसणं आवश्यक आहे. कारण जो ख्रिस्त हृदयावर राज्य करतो तो मग विवाहामध्ये पण जो व्यक्ती आहे त्याच्या पालकत्वामध्ये पण दिसतं, त्याच्या कामाच्या ठिकाणी पण ते दिसतं. असं नाही होऊ शकत की माझ्या हृदयावर माझ्या अंतःकरणावर प्रभू येशू ख्रिस्त अधिराज्य करतो पण ते फक्त एकट्यामध्ये नाही. जर माझ्या हृदयावर प्रभू येशू ख्रिस्त अधिराज्य करतो तर मग ते मी कामावर असो, मी घरात असो किंवा मी अन्य ठिकाणी कुठेही असो, तो माझ्या जीवनावर राज्य करतो. तर राज्य करतो, माझं जीवन हे त्याला संतोष मिळणारं असणं आवश्यक आहे. तर त्यामुळे आपण काय करणार आहोत की इथून पुढची जी वचनं आहेत 20 पासूनची पुढची, तर तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे हे पुढे सांगितलेलं आहे. कारण ख्रिस्ती जीवन म्हणजे बहुतेकांना असं वाटत असतं की ख्रिस्ती जीवन हे केवळ रविवार पुरतं मर्यादित आहे. आणि रविवार नंतरचं जे जीवन आहे ते जरासं वेगळं आहे. ते नाही का, काही लोक जुने म्हणायचे बघा, चर्चमध्ये दूत आणि बाहेर भूत. तर तसं काहीतरी जीवन असं आहे, असं काही लोकांना वाटतं की आम्ही फक्त रविवारचा जो टाइम आहे त्याच्या पुरतेच आहोत. आणि घरामध्ये आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जर आम्हाला जायचं असतं त्या ठिकाणी आम्ही ख्रिस्ती जीवन घेऊन जाऊ शकत नाही. आणि आपण म्हणतो की नाही हो, जमतच नाही, आम्हाला होतच नाही. किंवा पत्नी म्हणते की नाही हो, मला इथंच माझा जो पती आहे त्या सांगते मी इथंच चांगलं वागू शकते, माझी जी पत्नी आहे ती या सर्कलमध्येच ती मी चांगलं वागू शकतो. पण मी जर घरी गेलो किंवा मी जर घरी गेले तर मी तसं राहू शकत नाही. नाही हो बाळकसाहेब, मी इथंच तसं राहू शकतो. मी कामाच्या ठिकाणी ना व्यक्तिमत्व माझं दुसरं असतं, तुम्ही तिथे येऊन बघा. म्हणजे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाद्वारे आपण जगण्याचा प्रयत्न करतो. पण हे असंच आहे का, हे निवडक आहे का, निवडक ख्रिस्ती जीवन आहे का आपलं, की आपण निवडतो की मी इथं ख्रिस्तीपणा दाखवतो, मी तिथं ख्रिस्तीपणा दाखवणार नाही, माझ्या जीवनात ते दिसणार नाही, मी अमुक ठिकाणी दाखवणार. मग हा जो ख्रिस्त आहे हा पार्शल ख्रिस्त आहे का, की तो तुमच्या अंतःकरणावर राज्य करतो, म्हणजे तो पार्शली राज्य करतो का, मी फक्त घरात राज्य करतो, मी चर्चमध्ये राज्य करतो, दुसरीकडे कुठं करत नाही. तर असं काही आहे का आपलं ख्रिस्ती जीवन, तर ते पारखणं फार आवश्यक आहे. आणि आपण त्याच दृष्टिकोनातून आता पुढे जाणार आहोत. कारण का, बघा 20 वचन काय म्हणत आहे. आता आपण पती पत्नींपासून डायरेक्टली 20 वचनात येत आहोत, मुलांकडे येत आहोत. आणि मुलांसंदर्भात काय म्हटलेलं आहे थोडंसं बघूया. बरोबर आहे, 20 वचन. कोण वाचेल बरं. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीमध्ये, कुठल्या गोष्टींमध्ये बरं, सर्व गोष्टींमध्ये. ओके, विशेष करून जी मुलं आहेत त्यांच्या संदर्भातले पती, पत्नी, पती आणि त्यानंतर कोण, जी मुलं आहेत ते.
आणि मुलांना असं लिहिलंय, मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापांची आज्ञा माना. आणि हे कुणाला आवडतं? हे प्रभूला आवडतं. म्हणजे हे फार आवश्यक आहे की जे सांगण्यात आलेलं आहे, जे बोलण्यात आलेलं आहे, ते असं तसं नाहीये. ते सांगा सर्व गोष्टीमध्ये आपल्या आई वडिलांची आज्ञा माना. आणि सर्व गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी येतात बरं का, त्याच्यामध्ये अजिबात इकडं तिकडं येत नाही. सर्व गोष्टीमध्ये मुलांनी आई वडिलांची आज्ञा मानणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण अल्टिमेटली लाईन कशी आहे? कारण हे प्रभूला आवडतं. तुम्हाला आठवतं की ज्या वेळेस आपण स्त्रियांसंदर्भात पाहत होतो किंवा पुरुषासंदर्भात पाहत होतो, तेव्हा एक अंडरलाईन होती. तुम्हाला आठवतं काय होती? अधीन राहा असं होतं. मग त्याची अंडरलाईन काय होती? जसे प्रभूला उचित. म्हणजे तिथं पण काय होतं? तिथं पण प्रभू प्रथम होता की प्रभूला आवडत आहे म्हणून तुला हे करणं गरजेचं आहे. आणि मग पुरुषाकडे आल्यावर काय होतं आठवतं तुम्हाला? जशी ख्रिस्तानं. बरोबर आहे. त्या ठिकाणीही तुम्हाला प्रभू दिसतो का? बरोबर. म्हणजे अंडरलाईन तुम्हाला काय दिसत आहे की नातेसंबंध जर तुमचा प्रभू बरोबर ठीक आहे, तर इतर सर्व नातेसंबंध तुमचे कसे होतात? एकदम सुरळीत आणि एकदम चांगले होतात. तुमची लेकरं किंवा तुम्ही मुलांनो जर प्रभूवर प्रीती करता, तर प्रभूला काय आवडतं हे पारखण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हे पारखणं फार आवश्यक आहे. आणि पारखणं कसं आहे की तुम्ही आपल्या आई वडिलांच्या काय करा? आज्ञेत राहा. आणि म्हणून निवडक नाही तर कसं? संपूर्ण आज्ञेत राहा. मी या गोष्टीत आई वडिलांच्या आज्ञेत राहतो, मी त्या गोष्टीत राहू नाही शकत. मी या गोष्टीमध्ये आईच्या आज्ञेत राहतो, मी त्या गोष्टीमध्ये वडिलांच्या आज्ञेत राहतो. मग मी वडिलांना वेड्यात काढू शकतो, मी आईला वेड्यात काढू शकतो, किंवा मी खूप शहाणा आहे, अशा कोणत्या तरी ऍटिट्यूड मध्ये मुलं जीवन जगत असतात. मग ती समजा हे लहानातलं लहान असो किंवा मोठ्यातला मोठा मुलगा असो, पण ते जगत असताना कशा प्रकारे जगावं, काय तुमचं व्यक्तिमत्व असावं ते फार आवश्यक आहे. काही लेकरं असतात, ती लेकरं कशी असतात? फार चिडचिडी असतात, फार रागीट. म्हणजे काय म्हणजे इथला मारा लगेच असा वरच जातो. म्हणजे त्यांना काही बोलायला गेलं त्यांचा पहिलाच ऍटिट्यूड असतो काय? आई बाप मूर्ख आहे. म्हणजे बोलण्याच्या वेळेसच म्हणजे काय म्हणजे ती बोलायला लागले आई वडील तरी ती मुलं काय म्हणतात? जस्ट इग्नोर. तुम्हाला माहिती आहे हे प्रमाण किती वाढतंय? हे भयानक वाढतंय. खूप मोठ्या प्रमाणात हे प्रमाण वाढत आहे. ख्रिस्ती सर्कल्स मध्ये हे प्रमाण वाढत आहे की आपला बाप आणि आपली आई जर काही बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी पहिलाच हे निश्चयपूर्वक समजून घेतलेलं आहे की हे समजतच नाहीत, हे वेडे आहेत, हे वेडे आहेत, ह्यांना काही कळत नाही, ह्यांना समजत नाही. त्यांनी ऑलरेडी ते डिसाईड केलेलं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातूनच ते विचार करत आहेत, त्या दृष्टिकोनातूनच ते पाहत आहेत. आणि म्हणून असं आहे की निवडक नाही तर कसं? संपूर्ण आज्ञापालन. संपूर्ण निवडक नाही बरं का. किंवा असं लोकांना दाखवला, यस मम्मा, यस पप्पा, जेव्हा लोक आहेत तिथं, आय हॅव सीन दॅट ऑल्सो. पाळक साहेब हे फक्त तुमच्या समोर आहे बरं का. घरात वातावरण वेगळं आहे आमचं. आम्हाला सांगण्यात येतं उठ बस, उठा बसा, एकदम काळजी. ओ मम्मी, ओ पप्पा, चला हात धरतो मी तुमचा, ओ मम्मा मी तुम्हाला हळूहळू घेऊन जातो. हे सगळं तुमच्या समोर आहे फक्त, पण एकांतामध्ये फार वेगळं आहे, फार विचित्र आहे. आणि पवित्र शास्त्र एकदम क्लिअरली सांगत आहे की आज्ञापालन करा. दुसरी गोष्ट आज्ञापालनामध्ये फार महत्वाची आहे. सर्व गोष्टीत आज्ञापालन करा, तत्परतेनं आज्ञापालन करा. तत्परता म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? लगेच, उशीर नाही. कसं आज्ञापालन असायला पाहिजे? लगेच. म्हणजे जर बोलवण्यात आलं, काही बोलण्यात आलं तर आज्ञापालन मुलांना फार आवश्यक आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कारण हे कुणाला आवडत आहे? सगळ्यात पहिला जर तो तुमचा देव आणि त्या देवावर तुमची प्रीती आहे, त्या देवाने तुमचं अंतःकरण बदललेलं आहे, जो तुमच्या अंतःकरणाला अधिराज्य गाजवतो, जर तुम्ही त्याचे आहात तर तुम्ही हे करणं आवश्यक आहे. सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांचं आज्ञापालन करा. निवडक नाही तर निवडक नाही तर कसं? संपूर्ण. नंतर कसं? तत्परतेनं, उशिरा नाही. करतो, राव दे ना, अरे मी तुला बोललेलो आहे, मला माहित आहे ना, अरे मला कळालेलं आहे ना. नाही, तत्परतेनं. म्हणून हे फार गरजेचं आहे.
आपल्या आई वडिलांचं आज्ञापालन फार आवश्यक आहे. कारण का तुमच्या अंतःकरणावर जर प्रभू येशू ख्रिस्त अधिराज्य करतो तर त्या मुलाचं व्यक्तिमत्व कसं असणं आवश्यक आहे. आणि पवित्र शास्त्र त्याविषयी स्पष्ट शब्दात शिकवतं. तुम्हाला ठाऊक आहे अनेक रिफॉर्म चर्चेसमध्ये ना प्रॅक्टिकली जे लाईफ आहे ते जगण्याचे जे धडे आहेत जे शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत ते खूप असे ओघामध्ये टाळण्यात येतात. पण पवित्र शास्त्र याविषयी अतिशय स्पष्टपणे सांगतो की तुमच्या जीवनामध्ये असणारी जी फळं आहेत ती फळं कशी दिसायला हवे, ते कसे असणं गरजेचं आहे. आणि हे फार गरजेचं आहे तुमच्यासाठी. मुलांनो, ही वॉर्निंग आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमच्या आई वडिलांसंदर्भात कसं करता. तत्परतेनं करतो म्हणून नाही, एकदम तत्परतेनं करणं आज्ञापालन. तिसरी गोष्ट, आज्ञापालन करत असताना कुरकुर करून नाही. काय ह्याची कुरकुरच असते माझ्या बापाची, माझ्या आईची कुरकुरच असते, ती सारखी किटकिट माझ्या मागे करते, माझा बाप किटकिट करतो, मग मी काय करावं. बोलत करत काम असताना मग मी कुरकुर करत करावं. नॉट फुल हार्टेडली, पूर्ण हृदयाने मी करतच नाहीये. आज्ञापालन मला करायचं आहे कारण ते प्रभूला आवडते. पण मी करत कसं आहे, कुरकुर करून. मुलांना सांभाळा, प्रभूला हे आवडत नाही. चौथी गोष्ट, आदरानं रिस्पेक्टफुली आज्ञापालन करा. तुमचं आज्ञापालन कसं असावं, रिस्पेक्टफुली, कारण हे प्रभूला आवडतं. तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, त्यांच्या आज्ञा पाळा सर्व गोष्टीत, कारण हे प्रभूला आवडतं. लक्षात घ्या, आई वडिलांनी बोलवलं, आई म्हटली मुला ये रे इकडं, मुली ये रे इकडं, आणि ही इज बिझी समवेअर. आणि तो म्हणतो हा, फक्त काय ते आवाज हा, आणि आला का तो, नाही, तत्परता दिसत नाहीये. मुलांनो, तुमच्या मनावर जर प्रभू येशू ख्रिस्त अधिराज्य करतो, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. तुमच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. कसं पाळायला पाहिजे, तत्परतेनं. जर बोलवण्यात आलेलं आहे, हा अरे मी तुला बोलवलेलं, हा मला बोलवलेलं, ऐकू आलं ना मला, मग तू आला नाही, मग तू आला नाही, तत्परता दाखवली नाहीये, तू तत्परतेनं नाही आला. दुसरी गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, आज्ञापालन करणं म्हणजे खोटं बोलणं नाही बरं का. ह्याच्यावर फार विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे की आपल्या आई वडिलांबरोबर खोटंही नाही. हाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. प्रभूला आवडेल का की तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर खोटं बोलत आहात? बिलकुल नाही. अजून एक खूप मस्त गोष्ट निघालेली आहे, डोळ्यांनी बोलणं आपल्या आई वडिलांबरोबर. तुम्हाला माहित आहे डोळ्यांनी बोलणं म्हणजे काय? तुमची आई किंवा वडील लोकांमध्ये जर त्यांनी तुम्हाला बोलवलं किंवा काही जर तुम्हाला तुम्ही ओरडले का, तुम्ही डोळ्यांनी उत्तर देता. आई वडिलांना डोळ्यांनी काय तुम्ही करत आहात? डोळ्यांनी कसं? आपल्या मुलांबरोबर, आपल्या आई वडिलांबरोबर मुलं डोळ्यांनी बोलत आहेत. There is no respect at all. तिथं आदर नाहीये, तिथं आदर नाहीये सर्व गोष्टीत. अहो माझा पप्पा ना एक नंबरचा बिनडोक आहे, माझ्या आईला काही समजत नाही म्हणून मला त्यांचे तसं वागावं लागतं, हे तुम्हाला वाटतं. पण पवित्र शास्त्र बोलत नाही. पवित्र शास्त्र असं नाही म्हणत जर तुमच्या आईवडील शहाणे असतील ना तर तुम्ही त्यांच्या बरोबर ना त्यांच्या आज्ञेत राहा. पवित्र शास्त्र असं बोलतं का? नाही. पवित्र शास्त्र म्हणतं की मुलांनो, तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, त्यांच्या आज्ञेत राहा. एव्हरीथिंग शुड बी रिस्पेक्टफुली. सगळं कसं असावं? एकदम रिस्पेक्टफुली, आदरानं असावं. त्याच्यामध्ये कोणताही इफ आणि बट नाही.
ते कसे आहेत, काय आहेत, कदाचित आज तरुण असतील, उद्या अधिक म्हातारे होतील, अधिक म्हातारे होतील, अधिक म्हातारे होतील. पण त्यावेळेसही तुमचा त्यांच्या संदर्भात असणारी गोष्ट कशी असावी तर रिस्पेक्टफुली, आदरानं. का बरं? का असावं बरं? तुम्ही सांगा बरं मुलांना, का असावं असं? कारण पवित्र शास्त्र, कारण ते प्रभूला आवडतं. ते कुणाला आवडतं? ते प्रभूला आवडतं. हो, मी ना लोकांना दाखवायला, हा माझ्या मामाची, माझ्या पप्पाची, माझ्या कशी काळजी घेतो बघा, हे सगळं सेकंडरी आहे. तुमचा नातेसंबंध जर देवबापा बरोबर आहे तर प्रभूला काय आवडतं हे तुम्ही पाहता. जर प्रभूशी तुमचा नातेसंबंध चांगला आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर तो नातेसंबंध यथायोग्य करता. पण तुमचा प्रभू बरोबरच नातेसंबंध नाही आहे ना, तर तुम्ही ठमे आहात. तुम्ही अजिबात योग्य रीतीनं नातेसंबंध हाताळू शकत नाही. तुमच्याजवळ ती क्षमता नाहीये आणि ते फार आवश्यक आहे. जगामध्ये जे लोक किती चांगले आहेत, काही काही जण जे आपल्या आई वडिलांची किती सुंदर काळजी घेतात, जस्ट टू गो आउट अँड सी पीपल, खूप चांगली काळजी घेतात शेवटपर्यंत. पण तुम्हाला माहित त्यांच्याजवळ काय नाही, त्यांच्याजवळ देव नाही आहे. त्यांच्याजवळ जो जिवंत देव आहे तो नाही. बट स्टील ते डू रिस्पेक्टफुली, आदरानं करत आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला कारण आहे. कारण काय? की तुमची प्रभूवर प्रीती आहे. तर ख्रिस्ती जो तरुण आहे, ख्रिस्ती तरुण मुलगी आहे, त्यांनी आपल्या आई वडिलांची कशी काळजी घ्यावी किंवा कसं त्यांचं आज्ञापालन करावं. कारण जो आज्ञापालन करतो तो इकडं तिकडं नाही तर प्रभूला आनंद देतो. अहो, तुमचे वडील म्हणतात, अहो मोबाईल लपून बघू नको, and then what you do? अरे आम्ही तेच करतो. आर यू गिव्हिंग रिस्पेक्ट? नाही, कारण प्रभूला आवडत नाहीये. खोटं बोलू नको, नाही, वी आर डुईंग इट, आपण करत आहोत. फार काळजीपूर्वक हे पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आई वडील म्हणतात की हे करू नको आणि यू आर डुईंग इट, पर्पजली डुईंग इट, तुम्ही काय करत आहात? त्यांची अवज्ञा करत आहात. निर्गमाचा ग्रंथ याचा 20वा अध्याय आणि 12व वचन तुम्हाला जर मिळालं तर कृपा करून तुम्ही वाचा ते वचन. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राह. तुम्ही बघितलं, हे वचन रूपी आज्ञा आहे बरं काही. हे एकच जी आज्ञा होती 10 मधली, ती सुरुवात जी आहे हिला अभिवचनासंती आलेली ही आज्ञा आहे. म्हणजे बघा असं लिहिलंय, खून करू नको म्हणजे तुला हे मिळेल, चोरी करू नको म्हणजे तुला हे मिळेल, असं कुठल्याच आज्ञेत लिहिलं नाहीये. ही आज्ञा अशी आहे की ज्याच्यामध्ये लिहिलं, तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख म्हणजे तुला काय मिळेल. डिड यू गेट इट नाउ? की याच्या बरोबर काय येते तुमच्यासाठी? हे फार आवश्यक आहे. कारण पवित्र शास्त्र वचन रूपी ही प्रथम आज्ञा आहे असं त्यानंतर नवीन करारात लिहिलेलं आहे. ती अभिवचन रूपी असणारी ही प्रथम आज्ञा आहे की आपला बाप व आपली आई यांचा मान राख म्हणजे काय होईल? जे मी तुला बोललेलो आहे वचन रूपी देश देणारा, ते तुला मिळेल. हे फार आवश्यक आहे जे पवित्र शास्त्र आपल्याला मिळतं. म्हणून मुलांनो, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, कारण हे प्रभूला आवडतं. रिस्पेक्टफुली, आदरानं तुम्ही त्यांच्याकडे जा. कुरकुर न करिता, तत्परतेनं, निवडक नव्हे तर संपूर्ण आज्ञेत राहा. सिच्युएशन्स रूपी नाही, निवडक नाही तर पूर्णपणे. 21वा वचन फार महत्वपूर्ण आहे. आणि हे तुम्ही बघितलं का? आईसाठी आहे का हे वचन? हे पुढचं वचन आईसाठी आहे? कोणासाठी आहे बरं? काय दिसतं तुम्हाला? वडील, फादर. पर्टिक्युलरली कोण आहे इथं? फादर. आणि वरचं कोणासाठी आहे? मुलांना कुणाच्या आज्ञेत राहायला सांगितलंय? आई वडिलांच्या.
आणि खाली कुणाला लिहिलेलं आहे? पर्टिक्युलरली फादर. जे वडील आहेत ते. आणि वडिलांना काय म्हटले माहिती आहे स्टार्टिंगलाच? बघा बरं काय म्हटले आपल्या मुलांना? हो, चिडवू नका. आपल्या मुलांना काय करू नका? चिडवणं म्हणजे असं करणं आहे का? कसं वाटलं? चिडवणं म्हणजे कसं असतं? असं करून चिडवतात का? कसं चिडवतात बरं? असं चिडवणं आहे का? म्हणजे मला पप्पांनी चिडवलं, आता तुला दाखवतो पप्पा तुला काय करतो. मला असं केलं, मी आता तुला अजून वेगळं काहीतरी करतो, तुला मी चिडवतो. असं चिडवणं आहे का बरं? आता हे गंभीर आहे बरं का. आता तुम्ही पहा की चिडवणं म्हणजे नेमकं काय आहे, त्याला चिथावणी देणं म्हणजे नेमकं काय. पवित्र शास्त्र या संदर्भात एक्झॅक्टली काय म्हणत आहे? कारण बघा इथलं, तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका, चिडवाल तर ते काय होतील? ते खिन्न होतील. अरे आता थोडस हे गंभीर आहे बरं का. कारण चिडवल्यावर खिन्न होतात. म्हणजे असं केलं हा फुगला, असं काही होतं का? असं नाहीये. हे समथिंग डिफरंट. पाहून घ्या काय म्हटलं. चिडवणं पहिली गोष्ट सततची टीका करणं. म्हणजे कंटिन्युएशन मध्ये काय आहे? टीका आहे. त्याच्यावर काय आहे? मुलावर टीका करण्यात येते. वारंवार एखाद्या गोष्टी संदर्भात टीका करण्यात येते. दुसरी गोष्ट इतरांशी तुलना करण्यात येते. आई करत नाही हो, या ठिकाणी बापा संदर्भात येते. तो काय करत आहे? इतरांशी तुलना करत आहे. अरे त्याचं पोरगं बघ, ह्याचं पोरगं बघ, आपल्या शेजाऱ्याचं बघ, अरे तू बघ. ही सततची तुलना आहे. सततची टीका, सततची तुलना. आणि आता काय तर सार्वजनिक अपमान. सार्वजनिक अपमान म्हणजे काय माहिती का? लोक बसलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्या मुलासंदर्भात बोलणं, हे आमचं आहे ना. बाप काय करत आहे? लोकांमध्ये बसल्यावर आपल्या मुलाची काय करत आहे माहिती आहे? त्या ठिकाणी संपूर्णपणे सार्वजनिक अपमान करत आहे. सततची टीका आहे, इतरांशी तुलना आहे, सार्वजनिक ठिकाणी त्याचा अपमान आहे किंवा तिचा अपमान आहे. ज्या ठिकाणी सगळे बसलेले आहेत अशा वेळेस त्याला घालून पाडून बोलणं आहे. त्याला तो प्रीती दाखवत नाही. ख्रिस्त सदृश्य प्रीती आपल्या बापामध्ये तो बघत नाही. तुमच्यामध्ये असणारी प्रीती तुमचा मुलगा पाहू शकत नाही. सॅडेस्ट पार्ट. रागामध्ये शिक्षा देणं. रागामध्ये शिक्षा देणं म्हणजे ती कंटिन्युएशन. छडी आवरणं वेगळं आहे बरं का. आणि शिक्षा करणं रागामध्ये म्हणजे त्याला शासन करण्यापेक्षा स्वतःचा राग शांत करणं. तुम्हाला माहिती आहे याचा परिणाम काय होतो? ती मुलं खिन्न होतात. खिन्न होतात म्हणजे काय बरं? काय करू शकतात बरं ही खिन्न मुलं? म्हणजे अशा घरातली मुलं जी आहेत ना ते घाबरलेले असतात. ते तुम्हाला लोकांमध्ये जायला घाबरणार. अशा घरातली मुलं बोलायला घाबरणार. अशा मुलांमध्ये धाडस कधीच नसणार. कारण ते लॉस्ट आहेत. त्यांना जर म्हटलं की अरे थोडस थांब रे, फ्रेंड, ते घाबरलेले असणार. त्यांच्या मनामध्ये भय असणार, इन्सिक्युरिटी त्यांच्या मनामध्ये खूप असणार. कारण त्यांचा वडील कसा वागत आहे. देयर इज नो हँड बिहाइंड हिम. वडिलांचा हात, वडिलांचा धीर त्याच्या मागे नाहीये. कारण का? तो वडील त्याच्यासाठी कसा वागलेला आहे, तो वडील त्याच्यासाठी कसा वागत आहे ते आपल्याला दिसतं. तो टाळणार, सहभागिता टाळणार. कोणी केलं हे? कोणी केलं हे? बाप. आई? हो नाही. कोणी केलं? बाप. कारण
आईचं एक हृदय आहे आणि आईचं जे व्यक्तिमत्व आहे ते टोटली वेगळं आहे. बाप, तुम्हाला माहित आहे छडी कुणाला मारायला सांगितलेली आहे? कुणाला मारायचं? आई बापांना की बापाला? बापाला. आणि आजकालचे बाप काय करतात? मी माझ्या मुलाला कधीच मारलं नाही, कधीच हात उघडला नाही, मी त्याला ओरडलो पण नाही. अरे खूप वाईट केलं दादा तू. फार आवश्यक आहे. पवित्र शास्त्र काय म्हणत आहे? जे तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये वडील बनणार आहात, रिमेंबर दिस थिंग. कारण हे पुरुषामध्ये परमेश्वरानं ऑलरेडी दिलेलं आहे. मी कालच आद्विकला ना असंच बोलत होतो आणि ते चेष्टा करत होतो. त्या चेष्टा करताना मी त्याला काही गोष्टी बोललो. मी त्याला म्हटलं की सी फादर मेक्स यू स्ट्रॉंग. तो माझ्याकडे बघत होता. म्हटलं कसं बरं? तर म्हणजे तो असा आला, तू मम्माला बोलला की ना मम्माचे पाय दुखतात. अँड व्हॉट विल बी ममाज रिॲक्शन? हो माझ्या बाबू पाय दुखतात, मी दाबते. व्हॉट विल बी पप्पाज रिॲक्शन? की तुझे पाय दुखतात, मला सायकल चालू नये. अरे माझे पाय दुखतात, दम सायकल चालू नये, 2 वर खाली कर, चांगला होशील. देयर इज अ डिफरंट रिॲक्शन्स टू मेक हिम स्ट्रॉंग. मी पडलो, लागलं, तेव्हा मध्ये ह्याचा ऍक्सिडेंट झाला, तर त्याला माहित होतं की मम्मा काय रिॲक्ट करू शकते, पप्पा काय रिॲक्ट करू शकतात. त्याला बिलकुल माहित होतं. त्याचा ऍक्सिडेंट झाला, डोळ्याचा तेव्हा तो आम्ही आलो गाडीतून आणि त्यानं तेव्हा नाही सांगितलं. आमच्या बॅग्स वगैरे त्यानं उचलल्या आणि घेऊन जात आहे आणि त्यानं पटकरून मम्माला थांबवलं मागं, कारण मी पुढे गेलेलो. मम्मा, आणि त्यानं असं नीट सांगितलं, मम्मा ऐकून घे, कारण त्यांना माहित होतं की रिॲक्ट काय होणार आहे. मम्मा ऐकून घे. आणि तो बॅग वगैरे हातात, हा बोल बोल बोल, काय काय. ती ऐकत आहे. आणि जसं तिनं ऐकलं की माझा ऍक्सिडेंट झाला आहे, तिचं जे रिॲक्शन होतं आणि जे माझं रिॲक्शन होतं, मी चाललेलो आहे, ऍक्सिडेंट झालाय, मी एकदम नॉर्मली मागत आहे, कारण मला तुम्ही गाडीतून आलेलं आहे, निघालेलं आहे, ही जस्ट कमिंग, आणि तो बॅग वगैरे उचलून चाललेला आहे, म्हणजे ही इज ऑल राईट. आणि जसं तो तिला म्हणाला की माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, तिच्या हातातलं सगळं खाली पडलंय. ती त्याच्या अंगाला हात लावायला लागली आणि बघायला कुठं झालं, काय झालं, लागलं का बघू, मला दाखव. आणि ते चेकिंग चालू झालं आणि मी लांबूनच त्याच्यावर फक्त बघितलं आणि म्हटलं फिट अँड फाईन आहे, तो खर्चटला असेल, लागला असेल, जास्तीत जास्त काय झालं असेल, बट ही इज गुड, ही इज फाईन. पण रिॲक्शन्स वेगवेगळे आहेत, प्रतिसाद वेगवेगळा आहे, कारण ते बनवण्यात आलेलं आहे तसं. आता हे मी जाणून बुजून करत आहे का? नाही. मी जाणून बुजून कठोर असं बोलत आहे का? नाही. ते इनबिल्ड आहे. आणि त्यामुळं आई वडील यांची गरज लेकरांना कशी आहे ती यावरून कळतं. फार आवश्यक आहे ते, किंवा मी ठरवून विचार करून तसं काही केलंय का? नाही. आणि ते गरजेचं आहे आपल्याला समजणं. म्हणून बापांना म्हटलेलं आहे, जे तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये वडील होणार आहात, वडील आहात, या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण जर तुम्ही आपल्या मुलांना चिडवता, सतत टीका करता, इतरांशी तुलना करता, सार्वजनिक अपमान करता, तुमचा राग शांत म्हणून शिक्षा करता, तुमच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती त्यांना दिसत नाही, ती मुलं घाबरलेली असतात. समाजामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती असते समाजामध्ये येण्याची. त्याच्या मनामध्ये भय निर्माण होतं, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये. हु विल बिल्ड दॅट? अ फादर. म्हणजे तो बोलून नाही, बेटा मी आहे जाऊन कर, असं नाहीये ते. पण ते आपसुक निर्माण होणार आहे की ही इज देअर, ही इज देअर. ही लेकरं आतून तुटलेली असतात. समोर कदाचित खूप स्ट्रॉंग दाखवू शकतात, पण ही लेकरं आतून तुटलेली असतात. कारण कोण आहे?
बाप. आणि सर्वात इम्पॉर्टंट तिसरी गोष्ट आहे, ही लेकरं काय होतात? ही लेकरं बंडखोर होतात. कारण कोण आहे? बाप. ही लेकरं बंडखोर होतात. बंडखोरीनं उत्तर द्यायला लागतात घरामध्ये. ते बंडखोरीनं आई संगती वागू लागतात. ते बंडखोरीनं वडिलांबरोबर वागू लागतात. स्वतःचा अधिकार जमवू पाहतात. हे होतं का? हे असंच होतं. कारण का? बापानं त्यांना चिडीस आणलेलं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आज ही लेकरं पाहता, जर ती बंडखोर आहेत, कारण बापांनो तुम्ही आहात. जर ते घाबरलेले आहेत, बापांनो कारण तुम्ही आहात. जर ते आतून तुटलेले आहेत, बापांनो कारण तुम्ही आहात. कारण तुम्ही तुमच्या लेकरांना चिडीस आणलेला आहे. जसं मुलांनी सर्व गोष्टीमध्ये आपल्या आई वडिलांचा मान राखायला पाहिजे, कारण ते प्रभूला आवडतं, तशाच प्रकारे बापानं पण आपल्या मुलांना चिडीस आणू नये. कारण ते चिडीस आणलं तर ते खिन्न होतील. खिन्न म्हणजे गप्प नाही बसणार. त्यांच्या जीवनामध्ये हे परिणाम तुम्हाला दिसू लागतील. ख्रिस्तापासून दूर असलेली ही लेकरं तुम्ही पाहाल. व्यसनाधीन झालेली लेकरं तुम्ही पाहाल. बंडखोरांना वागणारी लेकरं तुम्ही पाहाल. अयोग्य प्रकारे वर्तन करणारी लेकरं तुम्ही पाहाल. कारण काय आहे? बाप. फार आवश्यक आहे. काय तुम्ही आज ती केलेली चूक सुधरू शकता काय? एफिसकरास पत्र 6 अध्याय 4 वचन. एफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 4 वचन वाचा बरं. बापांनो, तुम्ही आपल्या मुलात चिडवू नका, तर प्रभूचे शिक्षण व बोध ह्यांच्या योगे त्यांच्या प्रतिपाल करा. तर बघितलं काय म्हटलेलं आहे? सेम गोष्ट आहे. आणि ती सेम गोष्ट या ठिकाणी पण आपल्याला दिसते. संत पॉल या ठिकाणी पण सांगत आहे, आपल्या मुलांना काय करू नका? चिडीस आणू नका. बापांनो, हे जर वारंवार आले, जसं स्त्रियांसंदर्भात दिले अधीन राहा, पुरुषांसंदर्भात दिले की तुम्ही प्रीती करा ख्रिस्तानं जशी केली, तसंच बापांसंदर्भात दिलेलं आहे की बापांनो आपल्या मुलांना चिडवू नका. आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो बरं का, चिडवणं म्हणजे हसलं चिडवणं नाहीये की यू डू दिस थिंग्स. तुम्ही असे जर आपल्या मुलांबरोबर वागता तर तुम्ही त्यांना काय करता? चिडीस आणता. तुमची मुलं खिन्न झालेली आहेत, आतून तुटलेली आहेत, घाबरलेली आहेत. आणि मग घाबरलेली, बिथरलेली ही मुलं बंडखोर झालेली आहेत. ते तुम्हाला आता डोळ्यांनी उत्तर द्यायला लागलेत. माझा पोरगा मला असं डोळ्यांनी बोलतो पाळक साहेब. घरात गेलं की आपण, म्हणजे मी अशा घरांमध्ये गेलेलो आहे की पाळक साहेब हळू बोला का, माझा मुलगा आतमध्ये आहे. मग काय? अहो आतमधून बाहेर येईल तो. हा मग काय? थोडस गप्पस हळूहळू. भीती, भय कोणाविषयी? मुलाविषयी. किती वाईट आहे हे, किती विचित्र आहे हे. जर बाप योग्य रीतीनं आपल्या मुलाला हाताळत नाही, मी तुम्हाला लिहून देतो, ही लेकरं पुढे जाऊन बंडखोर होतात. दुसरा पर्यायच नाही त्यांना, कारण त्यांनी त्यांना चिडीस आणलेला आहे. मग त्यांना काय करा? आता आपण वचन वाचलं, त्यांना काय करा? शिक्षण द्या. कसलं शिक्षण द्या बरं? हो, वचनाचं शिक्षण द्या त्यांना. पण आमचा ठाम्या बापच बिझी आहे. कशामध्ये बिझी आहे? आमच्या कामात बिझी आहे. त्याला वचन शिकवायला नको आहे वेळ, तर दुसरं काहीच करत नाहीये. त्यानं वचनाचं शिक्षण द्यायला पाहिजे. वारंवार देवाला जे आवडतं ते सांगायला पाहिजे. मला आवडण्यापेक्षा प्रभूला काय आवडतं, माझ्या भयापेक्षा प्रभूचं भय त्याच्यामध्ये आहे का, त्याला शिक्षण द्यायला पाहिजे, त्याला शिस्तीमध्ये आणायला पाहिजे.
हे सर्व कसं? प्रीतीने. बिकॉज आय लव्ह यू. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा नाश होऊ नये असं मला वाटतं. तुझं तारण व्हावं यासाठी मी झटत आहे. पण ह्याच्याकडे लक्ष नाहीये. ह्याच्याकडे पाहत नाहीये बाप. बाप म्हणत आहे मी काम करतो. आणि देन मुलं काय करतात? देन मेन टेक अ डिफरंट स्टेप्स. कारण स्त्री जी आहे, मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो बरं का. स्त्री, आपला जो मुलगा किंवा मुलगी असून ते मोठे होतात, तिचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो त्यांच्याविषयी. ती पूर्णपणे बदलते त्यांच्याविषयी. ती लहान असताना त्यांनी योग्य प्रकारे, मोठं झाल्यावर ती त्यांना योग्य प्रकारे हाताळू नाही शकणार. ती पूर्णपणे काय करते? त्यांच्यावर प्रीतिस्तव एवढी झालेली असते ती. पण पुरुष जो आहे, तर पुरुष फार वेगळ्या रीतीनं तिच्याकडे पाहत आहे. म्हणून पवित्र शास्त्र फार अद्भुत रीतीनं वडिलांना सांगत आहे की कशा रीतीनं तुम्ही आपल्या मुलांना शिस्त, शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर बघितलं की जेव्हा मुलं मुली मोठ्या होतात, त्यांचा आईशी असणारा जो संवाद आहे आणि आईचा मुलांशी असणारा संवाद आहे तो वेगळा असतो. आणि त्यांचा संवाद वडिलांशी जो आहे तो वेगळा असतो. आणि हे होतं का? हे ऍब्सोल्युटली असंच होतं. पण हे होत असताना जो वडील आहे त्यानं सदैव आपल्या मुलांकडे पाहत असताना एकच दृष्टिकोन ठेवावा, आणि तो म्हणजे ख्रिस्ताच्या प्रीतीचा, की त्यांचा नाश होऊ नये. तर त्यांना मी कशा रीतीनं सत्याप्रत आणावं, कशा रीतीने त्यांना सत्याची आवड मी द्यावी, कशा रीतीने त्यांना मी वारंवार सत्याप्रत खेचावं. तो एकच दृष्टिकोन वारंवार त्याचा असणं गरजेचं आहे. पण बहुतांश वेळेस आपण पाहतो कुटुंबांमध्ये ही जबाबदारी आईने स्वीकारलेली असते. आणि आई काय करत असते? आई फ्लॅक्च्युअल वेगवेगळ्या रीतीनं पाहत असते सिच्युएशन्सकडे. कारण तिचे काही विकनेसेस आहेत, ह्याचे तसे विकनेसेस आहेत. पण आपण फार काळजीपूर्वक पवित्र शास्त्र ज्यावेळेस पाहतो त्या वचनामध्ये अजून काय म्हटलं की शिस्तीन त्यांना लाव, शिक्षण लाव, पण त्याचबरोबर त्यांना तू काय कर? अधिकारानं शिक्षण दे. कारण हे वडिलांचं काम आहे. पुरुषांनो, जे तुम्ही वडील होऊ इच्छिता येणार दिवसामध्ये जे तुम्ही वडील होणार आहात, मी तुम्हाला एनकरेज करेन की तुमच्यामध्ये हे सर्व गुणवैशिष्ट्य जे शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत ते असणं गरजेचं आहे. नाहीतर मग खूप अयोग्य रीतीनं हाताळणारी लेकरं तुम्ही पाहाल. मग त्यांना संगतीमध्ये यायला आवडणार नाही, पण बंडखोरी करायला ते पुढे असतील. मग जे वडील त्यांना योग्य प्रकारे हाताळणार नाही त्यांच्यावरच ते बंडखोरी करायला चालू करतील. वडिलांनी मुलांसाठी आणि मुलांबरोबर प्रार्थना करणं गरजेचं आहे. फार आवश्यक आहे ही गोष्ट. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बरोबर प्रार्थना करायला पाहिजे. जर चूक झाली तर ती मान्य करायला पाहिजे. चूक झाली तर ती काय करायला पाहिजे? मान्य करायला पाहिजे. समटाइम्स वडिलांनी पण सॉरी म्हणणं गरजेचं आहे. अरे मी चुकलेलो आहे, मी मान्य करत आहे. तिसरी गोष्ट, जेव्हा कधी बोलाल वडील म्हणून, तर आपल्या मुलांना आशीर्वादाचे शब्द बोला. त्यांच्या जीवनासंदर्भात चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा. की योग्य वडील, एक चांगला वडील सदैव आपल्या मुलांना आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ झालेलं पाहायला त्याला आवडतं. खूप उच्च ठिकाणी गेलेलं त्याला आवडतं. तो वडील असतो. हे गोष्ट वडिलांना सदैव लक्षात ठेवा की तुमचे शब्द जे आहेत ते तुमच्या मुलांना घडवत आहेत. तुमच्या शब्दांना ते व्हॅल्यू करत आहेत. पण जर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घरात असं ठेवलेलं आहे कमकुवत, तर ते कसे घडणार? अशी मुलं येणाऱ्या दिवसामध्ये बिघडलेली तुम्हाला आढळतात, बिथरलेली आढळतात. त्यांच्यामध्ये तुम्हाला कधीही धैर्य आढळणार नाही, तो कॉन्फिडन्स दिसणार नाही. कारण का? वडील कुठेतरी चुकलेले आहेत. एवढंच नाही तर बघा, हे घरचा जो पॅटर्न आहे त्या घरच्या पॅटर्नला निघाल्यानंतर आता डायरेक्टली जर ख्रिस्त येशू तुमच्या अंतःकरणावर राज्य करतो,
तर तुमचं कामातलं जीवनही कसं असावं हेही अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेलं आहे. कामातील जीवन कसं असावं तर बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे 22व्या वर्षामध्ये, दासांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपापल्या व्यवहारातल्या धनाच्या आज्ञा माना. जो कोणी तुमचा व्यवहारातला धनी आहे त्याच्या तुम्ही आज्ञा माना असं लिहिलेलं आहे. मनुष्यात संतोषविणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून त्याला माना. इथं पण आपल्याला दिसतं की दासांना जे अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे, प्रभूची भीती, प्रभूचं भय बाळगून ज्या ठिकाणी तुम्हाला काम देण्यात येत आहे ते काम तुम्ही करा. तोंड देखलं नाही करायचंय, तोंड देखली चाकरी नाही करायची, तोंड देखली नोकरी नाही करायची. तोंड देखली म्हणजे जर बॉस आला तर त्याच्या बॉसच्या समोर तोंड देखलं काय करायचं, काम करायचं. बॉस पाहत आहे तेव्हाच काम करायचं. असं करू नका. वेळेची फसवणूक करू नका कामावर. तुमचं व्यक्तिमत्व कसं त्या ठिकाणी ठेवत आहात तुम्ही? चालतं ना, चलताय ना, काम करायचंय म्हणून मला करायचंय असं नाही. तुम्हाला ठाऊक आहे की बिकॉज ऑफ दिस टीचिंग्स, प्राचीन म्हणजे काही वर्षांना अगोदर ख्रिस्ती लोक जर कामाला कुठे चालले तर फार आनंदानं ख्रिस्ती लोकांना कामावर घेणे द्यायचं, कारण त्याच्यामध्ये तो ट्रुथफुलनेस असायचा. तुम्ही जर विशेष करून नर्सिंग बघितलं, नर्सिंग डिपार्टमेंट किंवा नर्सिंगमध्ये टीचिंग स्टाफमध्ये तुम्हाला आढळेल खूप सारे ख्रिस्ती लोक तिथे जायचे. का बरं? कारण ते खूप योग्य प्रकारे त्या ठिकाणी सेवा द्यायचे, चोरी नाही करायची. कालांतरानं मग आपल्याला नर्सेसच्या डिपार्टमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चोरी दिसू लागली. मग कुणाच्या घरात गेलं तर त्या घराच्या खाटेवर जर बसलं तर खाटेच्या चादरी ज्या आहेत त्या चादरीवर हॉस्पिटलची नावं दिसायला लागली, कारण चोरी मारी होऊ लागली. हॉस्पिटलच्या चादरी घरामध्ये येऊ लागल्या, घराची बेडशीट हॉस्टेलच्या चादरी होऊ लागल्या हॉस्पिटलच्या. तोंड देखली चाकरी नको आहे, बघत आहे म्हणून नको आहे नोकरी. तर या ठिकाणी लिहिलंय की आपल्या प्रभूला ते आवडतंय, प्रभूची भीती आहे म्हणून मला करायची. वेळेची फसवणूक नाही करायची, वेळेची फसवणूक नाही करायची. तिसरी गोष्ट, कामामध्ये आळशीपणा नको आहे. जे काम तुम्ही करत आहात, जे काम तुम्हाला प्रभूने दिलेलं आहे त्या कामामध्ये आळशीपणा नको आहे. चौथी गोष्ट, त्या कामामध्ये गप्पा आणि कटकारस्थान नको आहे, कारण ते काम तुम्हाला प्रभूने दिलेलं आहे. जर प्रभू तुमच्या अंतःकरणावर राज्य करतो आणि जे राज्य जर करतो तर ते निवडक राज्य नाहीये. निवडीच्या ठिकाणीच तुम्ही फक्त म्हणत नाही की प्रभू या ठिकाणी माझ्या, इव्हन तो कामावर पण राज्य करणार आहे. तुमच्या हृदयावर जो तो राज्य करतो, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या त्या ठिकाणी ख्रिस्त सदृश्य व्यक्तिमत्व तुमचं सादर व्हायला पाहिजे. कामावर तुम्ही कशा प्रकारे राहावं याचं शिक्षण प्रभूचं वचन तुम्हाला देतं. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण पाहतो की मी कसं काम करायला पाहिजे, माझा बॉस पाहतोय म्हणून मी काम नाही करायला पाहिजे, तर माझ्या प्रभूला आवडतं म्हणून मला ते करायला पाहिजे. माझ्यामध्ये प्रभूची भीती हवी आहे आणि म्हणून मी ते करत आहे. मी वेळेची फसवणूक नाही करणार. आय विल बी ऑन टाइम. मी वेळेवर असेल, त्याची फसवणूक मध्ये कधी नाही करणार. मी आळशीपणा नाही करणार, मी आळस कामामध्ये दाखवणार नाही. आणि मी कामावर जाऊन गॉसिप्स करत नाही बसणार आहे, ह्याचं त्याला आणि त्याचं त्याला. बिलकुल नाही. गप्पा नाही, कटकारस्थान नाही. कारण का? माझा प्रभू मला पाहत आहे, माझा प्रभू मला पाहत आहे. जे तरुण आहात, जे अजून कामाला जात नाहीये, जे लोक कामाला जात आहेत, रिमेंबर दिस थिंग, हे कधीच विसरू नका. तुमच्या अंतःकरणाची जी प्रामाणिकता आहे ती ऑफिसमध्ये असो, इनफॅक्ट काही आपल्या ज्या स्त्रिया आहेत ज्या काम करत नाहीत पण ज्या घरी काम करणाऱ्या आहेत, त्या ऑफिसमध्ये असो किंवा पुरुष जे आहेत तुम्ही किचन मध्ये असा, तुमची प्रामाणिकता असली पाहिजे. जे तुम्ही काम करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. अभ्यास करत आहात तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. सेवा कार्य करत आहोत मी प्रामाणिक असलं पाहिजे. जे तुम्ही करता त्याच्यामध्ये कसं असायला पाहिजे, मी प्रामाणिक असलं पाहिजे. आणि ते आवश्यक आहे, कारण माझ्या अंतःकरणाची प्रामाणिकता ती आहे. आणि म्हणून 23 वचन म्हणतं, आणि जे काही तुम्ही करता मनुष्यासाठी करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा.
जे काही कराल मनुष्यासाठी नाही करायचंय, तर प्रभूसाठी करायचंय. प्रभूने मला अपॉइंट केलंय त्या गोष्टीसाठी, तर त्याला संतोष मिळावा म्हणून मला करायचंय. मग पत्नी जर स्वयंपाक करते, जेवण बनवते, प्रभूसाठी. पती नोकरी करत आहे, बाहेर जात आहे, येत आहे, प्रभूसाठी. मुलं जे आहेत अभ्यास करत आहेत, मुलं ये जा करत आहेत, कुणासाठी? प्रभूसाठी. जे काही करता त्याचं एकमेव ध्येय असे की प्रभूला आवडत आहे म्हणून आम्ही करत आहे. हे प्रभूला आवडत आहे का? देन विल डू इट. कारण तुमच्या अंतःकरणावर जो राज्य करणार आहे तो खुद्द प्रभू आहे. म्हणजे काम जर आहे, दुसरं तिसरं काही नसून, लक्षात घ्या की रविवार पुरतच माझं जीवन नाहीये, किंवा ह्या चर्च मध्ये आल्यापुरतच माझं जीवन नाहीये, तर माझं जीवन त्याच्या बाहेर आहे. कारण माझ्या अंतःकरणामध्ये प्रभू राज्य करतो. म्हणजे जी भक्ती, जी माझी उपासना आहे, ती उपासनेचे जे फळ आहे ते बाहेर आहे. जे मी इथं करत आहे ते प्रभूला आराधना मी अर्पण करत आहे. पण प्रभूला जे आवडतं ते ज्यावेळेस मी करत आहे त्याची भक्ती करत आहे. मग त्याची भक्ती कुठे आहे? बाहेर, ज्या ठिकाणी, ज्या सिच्युएशन्स मध्ये मी आहे. मग एक पती म्हणून जर मी वावरत आहे, प्रभूसाठी येते. एक पत्नी म्हणून जर मी वावरत आहे, प्रभूसाठी आहे. मुलगा म्हणून, मुलगी म्हणून मी वावरत आहे, प्रभूसाठी आहे. प्रभूने मला अपॉइंट केलेलं आहे. मी इथे येऊन या ठिकाणी असणारी जी उपासना आहे मी त्या अर्पण करत आहे, या ठिकाणी त्याचा गौरव करत आहे. बाहेर गेल्यानंतर ती भक्ती पूर्णत्वात येत आहे. कशासाठी? ती त्याला मी अर्पण करत आहे, त्याच्या इच्छेला अनुसरून जगून. म्हणून भक्ती इथपर्यंत संकुचित आहे का? नाही. इथून बाहेर गेल्यानंतर प्रत्येक सिच्युएशन्स मध्ये पवित्र शास्त्र मला जसं सांगत आहे तसं जगून, माझ्या देहाला ठेचून मी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. And that's my whole point. माझ्या जीवनाचा एकमात्र उद्देश तो आहे की त्याला गौरव देणं, माझ्या जीवनाद्वारे तो उंचावला जाणं. आणि म्हणून 23 वचन, जे काही तुम्ही करता ते मनुष्यासाठी म्हणून करूच नका, तोंड देखले राहूच नका. तुम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्सेस असतील तुमच्या कामावरचे. काही लोक जे आहेत की तुमचा हायर ऑथॉरिटी आला की तुमच्या संगती असणारा व्यक्ती आहे तो अतिशय ऍक्टिव्ह व्हायला चालू होतो लगेच. आणि आता काय झालं याला? आता तर नॉर्मल होता, पण का बॉस आलेला आहे म्हणतो मागं पुढं करत आहे, काम करायला लागलेला आहे, असं काहीतरी दाखवते की त्यानं सगळं केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता सगळं नॉर्मल होतं. जग तशा रीतीनं राहत आहे, जग तशा रीतीनं वागत आहे. तुम्हाला नाही सांगितलं तसं राहायला. कारण का? कारण यासाठी पुढचं वचन सांगत आहे. 24 वचन म्हणत आहे, कारण हा दृष्टिकोन सार्वकालिक आहे. तुम्हाला असं का नाही करायचंय? तोंड देखलं तुम्हाला का नाही राहायचंय? कारण प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला ठाऊक आहे. तुमचा अल्टिमेटली एम जो आहे तो मनुष्याकडून तुमचं किती मोठं गुणगान होईल याच्यामध्ये नाहीये. तुम्ही तोंड देखले नाही, तुम्ही आळशी नाही, तुम्ही योग्य प्रकारे पुढे जात आहात, तुम्ही बॉसची चाकरी करत नाहीये, तुम्ही काम करत आहात जे प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे प्रभूला योग्य आहे, हे प्रभूला मान्य आहे की जो धनी तुम्हाला दिलेला आहे त्याच्या आज्ञेत तुम्ही राहा. प्रभू तुम्हाला सांगत आहे. वेळेचा सदुपयोग करत आहे तुम्ही. एव्हरीथिंग यू आर डुईंग फॉर द ग्लोरी ऑफ गॉड, नॉट फॉर मॅन. ते काम ज्या ठिकाणी तुम्ही आहात ते प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे, एका विशेष उद्देशाने दिलेलं आहे. डू इट प्रॉपरली, योग्य रीतीने करा, कारण प्रभूला आवडत आहे. प्रभू तुम्हाला सांगत आहे. ह्याचं प्रतिफळ तुम्हाला काय मिळेल? या पृथ्वीवर मिळेल तुम्हाला डायरेक्टली. अल्टिमेटली शास्त्र म्हणतं प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल. हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्त याची चाकरी करा. तुम्हाला समजत आहे काय करायला पाहिजे? आम्हाला चाकरी जी आहे ती त्याची करायची आहे. त्याला जे आवडतं, त्याला जे गौरवी आहे ते करायचंय. आणि त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट त्या कामावर आहे. प्रभूचं वचन मला काय सांगत आहे एक्झॅक्टली त्यावेळेला? प्रभूचं वचन मला काय बोलत आहे? कशामध्ये त्याचं गौरव आहे ते मला करायचं आहे. खोटं बोलण्यामध्ये, कामामध्ये त्याचं गौरव आहे नाही. मला सत्यासाठी उभं राहायचंय. वेळेची मी त्या ठिकाणी चोरी करत आहे, बरोबर आहे नाही, प्रभूला मान्य नाहीये, मी नाही करणार. आळशीपणाने मी काम टाळत आहे, प्रभूला मान्य नाही, मी नाही करणार.
मी कामावर प्रामाणिक आहे, प्रभूला आवडतं, ऍब्सोल्युटली आवडतं, आय डू दॅट. प्रभूला काय आवडत आहे त्या ठिकाणी मला करायचंय. हो, माझ्या बॉसला काय आवडते ते मी करावं का? अरे बॉसला आवडतंय, आज मी त्याच्या ना शूजला पॉलिश करावं, आणि आय गो अँड पॉलिश हिज शूज. माझ्या बॉसला आवडतंय. पण ऑफिसमध्ये हे करण्याचा अलाउड आहे का? त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट आहे का? जर तुम्ही शू पॉलिश करणार आहात तर श्योरली डू दॅट. पण तुमची अपॉइंटमेंट कशासाठी आहे? तुम्हाला काम कशासाठी करण्यात आलेलं आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं पाचारण आहे, आणि ते तुम्ही कसं करायचंय? प्रामाणिक रीतीने करायचंय, कारण प्रभूला ते आवडतंय. काय मिळणार तुम्हाला त्यानंतर? प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ मिळेल हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा, कारण अन्यायाने करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल. पक्षपात होत नाही. मग तुम्हाला आढळेल की काही ठिकाणी तुम्ही एवढं करून पण तुम्हाला अन्याय सहन करावा लागेल. काही ठिकाणी तुमच्यावर अन्याय होईल. काही ठिकाणी तुम्ही जे करत आहात त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला टाळण्यात येईल. कारण का? अरे मी कधीच पुढं नाही केलं. अरे बॉस आल्यावर मी कधीच त्या पुढं नाही केलेलं आहे, आणि माझा जो कलिग आहे त्यानं केलं आणि प्रतिफळ त्याला मिळालं. अरे आता माझं कसं होईल? मी पुढं करत नाहीये. लक्षात घ्या, पवित्र शास्त्र आपल्याला बॉसची नाही, लोकांची नाही, तर ख्रिस्ताची सेवा करायला सांगतं. आपल्याला सांगितलं तुम्ही काय कुणाची सेवा करा? तुम्ही ख्रिस्ताची सेवा करा. ख्रिस्ताला काय आवडतं तुम्हाला ते करायचं आहे. तुमचा फोकस, तुमचा दृष्टिकोन तो असणं गरजेचं आहे. का बरं? कारण तुम्हाला बक्षीस कुणाकडून मिळणार आहे? तुम्हाला बक्षीस कुणाकडून मिळणार आहे? तर प्रभूकडून मिळणार आहे. कदाचित तुमचा पगार कमी असेल, ज्या ठिकाणी तुम्ही आहात तुमचा पगार कसा आहे? तुमचा पगार कमी आहे. कदाचित तुमचं कौतुक होत नसेल, ऍप्रिशिएशन नाहीये, त्या ठिकाणी कोण तुम्हाला चांगलं करून पण तुम्हाला ऍप्रिशिएट करत नाहीये. अरे किती वाईट. तेव्हा मी सगळं एकदम चांगलं करायला लागलो, मला ऍप्रिशिएट पण करण्यात येत नाही. अरे काय सांगू, माझ्यावर अन्याय करायला लागले ते लोक. तुम्हाला कधी कधी वाटेल एवढं चांगलं करून पण मला अन्याय करायला सोसावं लागतं, किती वाईट आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो वचन 25 मध्ये फार आवश्यक आहे. अन्याय करणाऱ्याने केलेला अन्याय त्याचकडे परत येईल. ऑलवेज रिमेंबर देवाच्या लेकरांनो, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, जर तुम्ही प्रभूचे आहात आणि जर तुमच्यावर अन्याय होत आहे, ऑलवेज रिमेंबर दिस, जर चांगलं करून तुमच्यावर अन्याय होत आहे, हे कधीच विसरू नका की देव शांत आहे. जो अन्याय करत आहे त्याच्यावर अन्याय परत येईल. डू नॉट बी अफ्रेड. घाबरू नका, धीर धरा. कारण पगार कमी आहे, कौतुक होत नाही, अन्याय होत आहे, पण देव न्यायी आहे ना. देव बाप न्यायी आहे. तो ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तो न्याय करत आहे, आणि तो न्यायी देव आहे. कोणताही पक्षपात होणार नाही. मग तो लक्षात घ्या, देव अवज्ञाकारी मुलं असतील, कठोर वडील असेल, आळशी कामगार असतील, अन्यायी मालक असेल, या प्रत्येकाला देव न्याय देईल, त्यांचा न्याय करेल. 4 अध्याय 1 वचन. आता धन्यांना पण तो सोडत नाही. धन्यांसंदर्भात पण काय म्हणतो बघा, जे धनी आहेत, धन्यांनो तुम्हासी स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व ममतेने वागा. अहो, जे धनी आहेत म्हणजे जे मालक आहेत त्यांना पण पवित्र शास्त्र सांगत आहे. किती सुंदर आहे बघा, ज्यांच्या अंतःकरणावर प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य आहे त्यांचं व्यक्तिमत्व कसं असावं या जगामध्ये. मग तो पती आहे, पत्नी आहे, लेकरं आहेत. अहो, कुठं काम करणारे तुम्ही लोक आहात. एवढंच नाही तर जर मालक आहात, जर बॉस आहात, तर तुम्हालाही कसं राहायचं सांगण्यात आलेलं आहे. सी एव्हरीथिंग पवित्र शास्त्र एकदम अद्भुत रीतीने मांडणी करत आहे की तुम्ही कसं असायला पाहिजे. इव्हन या ठिकाणी पण, म्हणजे हे सदैव लक्षात ठेवणं गरजेचं आहे जे धनी आहेत त्यांनी, की तुमच्याकडे अधिकार आहे, याचा अर्थ तुमच्याकडे जबाबदारी मोठी आहे. जर तुम्हाला अधिकार देण्यात आलेला आहे, तुम्हाला जबाबदारी मोठी आहे. जर तुमच्या हाताखाली समजा 4 लोक काम करतात, तुमच्या हाताखाली समजा 5 लोक, तुमच्यावर जबाबदारी आहे त्यांच्या संदर्भात. जेवढे लोक तुमच्याकडे आहेत तेवढी जबाबदारी कशी आहे? मोठी आहे.
जर कुठलं ऑफिस आहे किंवा जर एखादा कारखाना आहे ज्या ठिकाणी, तिथं तुम्ही लोक हाताखाली आहेत, तुमच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे जर अधिकार येत आहे तर जबाबदारी येत आहे. तुमच्याकडे पद येत आहे, तुमच्याकडे उत्तरदायित्व आहे. म्हणजे तुम्ही उत्तर देणारे लोक आहात. म्हणून कसं असणं गरजेचं आहे? गंभीर असणं गरजेचं आहे. आणि काय लक्षात ठेवायला पाहिजे की तुमच्या वर कोण आहे ना, माझा बॉस आहे नाही. तुम्ही सदैव हे समजायला पाहिजे की एक सर्वोच्च अधिकार आहे आणि त्या सर्वोच्च अधिकाराच्या अधीन मी असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर मी धनी आहे, जर मी मालक आहे, तर मी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की माझा धनी स्वर्गात आहे. त्यामुळे आपण सदैव बघतो बघा की एव्हरीवन हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि कनेक्शन कोणाजवळ आहे? स्वर्गामध्ये जो देव आहे, जो तुमचा आणि माझा प्रभू आहे, त्याच्याकडे आहे. म्हणून एक दिवस आपण सर्व त्याच्या न्यायासमोर उभे राहू. अशा दृष्टिकोनातूनच भीत भीत आणि कापत कापत धनीपण गाजवा. जे तुमच्या हाताखाली काम करतात त्याच्या संदर्भात तुम्ही तसे संबंध ठेवा. उगीच ठेवायचे म्हणून नाही. म्हणून कसं राहावं त्यांच्याबरोबर? रिमेंबर दिस, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांबरोबर सगळ्यात पहिली आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, निष्ठुरतेने वागू नका. निष्ठुरतेने वागू नका. दुसरी गोष्ट, त्यांच्याबरोबर अन्यायानं वागू नका. त्यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका. त्यांच्याबरोबर दयेनं वागा. सगळं घेत असताना कसं घ्या? दयेनं घ्या. ऑलवेज रिमेंबर दिस की ज्यांच्या हाताखाली ज्यांना तुम्ही तुमच्या हाताखाली काम करतायत त्यांच्यासोबत दयेनं वागा. आणि देवाचं भय तुमच्यामध्ये असू दे तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर संवाद साधता. शिवीगाळ, आरडाओरड ही तुमच्यापासून दूर जाऊन ममतेनं घ्या, करुणेनं घ्या. कारण लक्षात घ्या, जो न्यायदेव आहे तोही न्याय करणार आहे. तुम्ही ज्या वेळेस संबंध प्रस्थापित करता धनी म्हणून, तुम्ही तशाच बरोबर न्यायानं आणि ममतेनं वागा. लक्षात घ्या, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सेवा हे सर्व ख्रिस्ताचे प्रतिबिंब बनू द्या. व्हॉट एव्हर, काही असो, तुमचं कुटुंब आहे, तुमचं घर आहे, तुमचा व्यवसाय आहे, तुमची सेवा आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, हे सगळं जे आहे हे ख्रिस्ताचं प्रतिबिंब बनू द्या. कारण ख्रिस्त तुमच्या अंतःकरणावर अधिराज्य करतो. ज्याच्या जीवनावर ख्रिस्त अधिराज्य करतो त्याच्या जीवनाचा खूप सुंदर असा पॅटर्न आपण अध्याय 3 मध्ये पाहतो. देवबाप करो आणि तुम्हाला फार अद्भुत रीतीनं हा जो एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जगण्यास तुम्हाला तो कृपा पुरवो. ठीक आहे, प्रार्थना करूया आपण. डोळे बंद करू आणि देव आपण आज फार सुंदर रीतीनं आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण कशा प्रकारे आपलं जीवन जगावं याचं सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि प्रार्थना करूया. प्रभुदेवा, मी तुला सर्व गौरव, मान, महिमा देतो, तुझी स्तुती करतो, कारण ही वेळ तू आम्हाला दिलीस. सुंदर प्रकारे देवापा तू आम्हाला आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये कसं जीवन जगावं, कशा रीतीनं देवापा आम्ही पावलं टाकावी यासाठी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलंस. प्रभू, आम्ही तुझ्या हाती येतो, तुला मान देतो, सन्मान देतो. देवा, आम्ही तुझं गौरव करतो. देवापा, तुझ्या हाती येत असताना विनंती करतो की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुला आवडणारं व्यक्तिमत्व आम्ही कसं जगावं, तुला गौरवी देवापा मी व्यक्तिमत्व कसं द्यावं यासाठी प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन कर. सर्व मान सन्मान आम्ही तुला देतो, कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक.